सहकार पैनल, महायुति और परिवर्तन पैनल दोनों के बीच में कांटे की टक्कर के बाद मतदाताओं की जो वोट है वो पेटी में हो गई बंद। अब कल 30 तारीख है, किसकी किस्मत खुलेंगी वो भी आपको दिखाने का प्रयास करेंगे। और आप देख रहे हो न्यूज प्रभात मीडिया और मैं हूँ आपके साथ महेंद्र दिल्लारे। हमने इसके पहले भी जीडीसीसी मध्यवर्ती बैंक चुनाव की खबर प्रकाशित की गई थी और आपको कहा था कि ये छोटा चुनाव नहीं है, क्योंकि सांसद प्रफुल्ल पटेल, वर्षाताई प्रफुल्ल पटेल वह वोट डालने के लिए आज आए। मतलब समझ सकते हो कितना बड़ा ये चुनाव होगा। और आज जो है पॉलिटेक्निक में जो है आज वोटिंग हो रहा है। यहाँ पे जो है 3-4 जो है आजी माजी विधायक जो है उम्मीदवार थे। उसी तरह आज जो है चुनाव पूरा जो है संपन्न हुआ है। कल खुलने वाली है पेटी। अब संचालक कौन बनेंगे इसकी नजर सबकी बनी हुई है। सांसद प्रफुल्ल पटेल क्या कहते हैं वो भी आपको दिखाने का प्रयास करूंगा। परिणय फूके क्या कहते हैं वो भी आपको दिखाने का प्रयास करूंगा। उसी तरह विधायक विनोद अग्रवाल जो है वो भी क्या कहते हैं वो भी आपको दिखाने का प्रयास करूंगा। और काफी जो बड़े बड़े दिग्गज नेता है वह यह चुनाव के बारे में क्या कहते हैं। परिणय फूके ने तो कह दिया है कि इस बार भी जो है अध्यक्ष फिर से राजेंद्र जैन ही बनेंगे, ऐसा उन्होंने दावा किया है। पर कल पेटी खुलने के बाद कितने महायुति के संचालक होते हैं, कितने परिवर्तन पैनल है उनके संचालक होते हैं, यह कल 30 तारीख को जो चुनाव का रिजल्ट आने वाला है उसमें पता चलेगा कि कितने किसके संचालक बनते हैं और उसके बाद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव कौन होते हैं। पर परिणय दादा ने कह दिया है कि राजेंद्र जैन फिर से अध्यक्ष बनेंगे। क्या उनकी आज की जो घोषणा है वो घोषणा पूरी होंगी या अध्यक्ष कोई बनेगा, यह आगे भी दिखाने का प्रयास करेंगे। मतलब आप समझ सकते हो इतने बड़े बड़े दिग्गज नेता अगर वोट डालने के लिए आए हैं तो ये छोटा चुनाव नहीं है, यह सहकार क्षेत्र का मध्यवर्ती जीडीसीसी बैंक का बड़ा चुनाव था। इसमें 20 संचालक की बॉडी बनेगी, वहां से डिसाइड होगा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव। और 5 साल या 6 साल का उनका कार्यक्षेत्र होता है। उसमें किसानों को लोन देना है, किसानों के लिए काम करना है, इस प्रकार का संचालक का काम होता है। अब 5-6 साल संचालक बनने के बाद, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव बनने के बाद किस प्रकार वो बैंक को चलाते हैं यह भी दिखाने का प्रयास करेंगे। महेंद्र दिल्लारे, न्यूज प्रभात मीडिया, गोंदिया। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हा बँक आहे त्यापैकी एक श्रेष्ठ चाललेली बँक आहे आणि मागील 13 वर्षापासून राजेंद्र जैनच्या नेतृत्वामध्ये आणि बाकीचे सहकारी त्यांच्यासोबत ही बँक उत्तम रीतीने चाललेली आहे। शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या हितासाठी जी बँकेच्या उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्याचा काम आणि नेहमी सरकारचे जे काही टार्गेट आहे लोनचे, ऋणचे, ते सगळं व्यवस्थित वाटणी करण्याचा काम हा गोंदिया बँकेने केलेला आहे। आणि यंदा 13 वर्षानंतर इलेक्शन जे होत आहे 100% या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये या आमच्या राजेंद्र जैनच्या नेतृत्वामध्ये जे आता बँकच्या इलेक्शन चालू आहे त्यामध्ये सहकार पॅनल हे हमखास निवडून येईल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नक्कीच सहकार पॅनल प्रचंड बहुमताने विजयी होणार आणि महायुतीची पॅनल राज्याची सरकार आमच्या मागे आहे आणि बँकेची प्रगतीसाठी जे आम्ही आजपर्यंत काम केला त्याची पावती सर्व मतदाता बंधू भगिनी आम्हाला देणार आणि उद्याचा जे रिझल्ट येणार त्यामध्ये प्रचंड मताने पूर्ण जिल्ह्यात आमचे सर्वच उमेदवार निवडून येतील। या निवडणुकीमध्ये 2 विद्यमान आमदार आणि 2 माजी आमदार देखील आहेत। काय वाटतं ही निवडणूक किती महत्त्वाची झाली यावेळेला? महत्त्वाची, हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याची सर्वात महत्त्वपूर्ण संस्था आहे आणि यामध्ये ज्या पद्धतीने 2 आमदार, 2 माजी आमदार या पद्धतीने जे निवडणुकीमध्ये सर्व पॅनल ठरलेली आहे, या पॅनलमध्ये आमची पॅनल एक व्यवस्थित आणि आमच्या मागे शासन, प्रगतीसाठी शासनाची गरज राहते। आज आमच्याकडे गोंदिया जिल्ह्यात आमचे महायुतीचे 5 आमदार आहे आणि 1 खासदार आहे। आमचा फार मोठा सपोर्ट आहे। माननीय प्रफुल्ल पटेलजी, माननीय परिणय फुकेजी, माननीय विनोद अग्रवालजी, माननीय संजय पुरामजी, राजकुमारजी बडोले आणि विजयभाऊ राहंगडाले या पद्धतीनं या पॅनलला प्रचंड मत भेटणार आणि उद्या जेव्हा रिझल्ट येतील तेव्हा नक्कीच आमची सहकार पॅनल, दूरदर्शन निशांचे सर्व लोक निवडून येतील। गोंदिया डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचा आज निवडणूक आहे। मागील 18 वर्षापासून इथे राजू जैनजी अध्यक्ष आहे आणि
अति चांगल्या प्रमाणे ती बँक चालवत आहे, पारदर्शकतेने बँक चालवत आहे आणि निश्चितच उद्या या बँकेच्या निवडणुकीचा निकाल आहे आणि 20 पैकी 17 किंवा 18 जागा आमच्या पॅनलच्या निवडून येणार, सहकार पॅनलच्या निवडून येणार। ही निवडणूक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना असं मिळून आम्ही ही निवडणूक लढतो। अध्यक्ष 100% राजेंद्र जैन हेच होती। देशामध्ये राज्यामध्ये आमची महायुतीची सत्ता आहे आणि महायुतीच्या वतीने सहकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट हे सगळेजण मिळून आम्ही निवडणूक लढत आहोत आणि निश्चित रूपाने फार मोठ्या फरकाने सर्व मतदारसंघामध्ये आमचे जवळपास सर्वचे सर्व हे उमेदवार निश्चितपणे विजयी होतील असा मला पूर्ण विश्वास आहे। सहकाराशिवाय सरकार चालत नाही आणि सरकार सहकाराशिवाय राहू शकत नाही। म्हणूनच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी आता केंद्रीय सहकार खाते पण निर्माण केलं आहे। महाराष्ट्रात पण आता पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये अनेक आमदार या ठिकाणी सहकारामध्ये आहेत आणि आता पूर्व विदर्भात पण तशा पद्धतीचंच आता वातावरण आहे आणि नक्कीच हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमची सहकार पॅनल आहे ही प्रचंड मोठ्या मतानं निवडून येईल याच्यामध्ये काही शंका नाही। लोकांचा उत्साह, त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह लक्षात येतोय की आमचे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीचे सगळे उमेदवार या ठिकाणी प्रचंड मतानं निवडून येतील यात काही शंका नाही। गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये आमची परिवर्तन पॅनल उभी आहे। या परिवर्तन पॅनलला ज्या काही या मतदारसंघात असणाऱ्या सर्व मतदारांनी जर भरघोस यश दिल्याच्या नंतर संचालक मंडळ जर निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न आमचा हा राहील की ज्या पद्धतीनं या मागच्या कार्यकाळामध्ये या संचालक मंडळांनी सेवा सहकारी संस्थांचा अनिष्ट तफावतीचा मुद्दा फार मोठा केल्यामुळे सगळ्या सेवा सहकारी संस्था डबघाईस आलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा दर्जा उंचावून घेणं ही प्राथमिकता आमच्या या परिवर्तन पॅनलची राहील। दुसरी महत्त्वाची बाब आहे की डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक हे फक्त शेतकऱ्यांच्यासाठी आहे अशा पद्धतीची जी समज आहे ती समज अतिशय चुकीची आहे। ती समज दूर काढून ही डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक हे छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना मोठं करण्याच्यासाठी त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे। कारण याच्यातले मतदार हे बलुतेदारामधले आहेत, औद्योगिक विकासमधले आहेत, मजूर सहकारी संस्थांमधले आहेत, पतसंस्थांमधले आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी विकास करायच्या त्या अशा अनेक संस्था या ठिकाणी मतदानामध्ये भाग घेत आहेत आणि म्हणून त्यांचा डेव्हलपमेंटमध्ये या संचालक मंडळांनी कुठलाही लक्ष ठेवलेलं आहे आणि म्हणून यांना वोटं मागण्याचा अधिकारही नाही। वोटं मागूच नाहीत या लोकांनी, कारण या लोकांनी स्वतः पुरता हे जगण्याचं काम केलेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब, ही बँक शेतकऱ्यांच्यासाठी काम करणारे आहे, तेव्हा या बँकेमध्ये व्यापारी वर्गासारखे जर काही लोक असतील तर ते त्याचा विकास करू शकत नाही आणि म्हणून परिवर्तन पॅनल निश्चितपणानं ताकदीनेची या जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी असो, शेतमजूर असो आणि इतर संस्थांचे जे काही कामं असतील ते सगळे करण्याचं काम केलं जाईल एवढंच आपल्याला सांगू इच्छितो। जर विचार केला तर आमदारांनी या ठिकाणी यायला नव्हतं पाहिजे, कारण तो त्यांचा क्षेत्र फार मोठा आहे। ते बँकेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मुंबईमध्ये विधान भवन आहे, मुंबईला मंत्रालय आहे, या मंत्रालयात जाऊन ते काम करू शकत नाही, ते बँकेमध्ये काय करणार आहेत? कोणत्या बँकेमध्ये काम आहे? माझ्यासारख्यालाही जर कोणी प्रश्न विचारला की तुम्ही का उभे झाले, वास्तविक नाही झालं पाहिजे होता, परंतु या लोकांच्यामुळे मला ग्रुपमध्ये एक कुठला तरी प्रमुख माणूस असावा म्हणून मला या ठिकाणी निवडणूक लढावी लागली आणि म्हणून या लोकांना काय त्या बँकेमध्ये गोला मिळणार आहे, कोणता काय मोठा त्यांना काय भारी मिळणार आहे, पहिल्यांदा आपल्या आपल्या मतदारसंघाचा विकास करा म्हणा, त्याच्यानंतर बँकेकडे लक्ष द्या। जिल्हा बँकेची निवडणूक आदरणीय नानाभाऊ पटोले, गोपालदास अग्रवाल साहेब आणि दिलीप बनसोड साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत आहोत आणि एक मोठं आव्हान सत्ताधारी पक्षाच्या समोर आम्ही केलेला आहे। त्यांनी सत्तेच्या पैशाचा भरपूर दुरुपयोग केला, तरीही शेतकरी, मजदूर वर्ग, शेतकरी, युवा हे आमच्या सोबत आहे, महिला आमच्या सोबत आहे। जे अन्याय हे सरकार करत आहे यांच्यावर त्याच्या विरोधात मतदान होणार आहे। बँकेची व्यवस्थामध्ये ज्या पद्धतीने सेवा सहकारी संस्थेला डिव्हिडंड मिळत नाही, लाभांश मिळत नाही, ज्या पद्धतीने त्यांना त्यांच्या ठेवीवर व्याज मिळत नाही, ह्या सर्वांच्या विरोधामध्ये मतदान होणार आहे आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली चांगले दिवस येणार। अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक। न्यूज़ प्रभात मीडिया।